ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। महाराष्ट्राचं दैवत विठुराया त्यांना नमस्कार करतो। ज्यांची कर्मभूमी ही निवासभूमी आहे आणि जिथून ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर म्हणून घडले, त्या निवासभूमीला आणि त्या निवासभूमीला निवासभूमी करणाऱ्या ज्ञानदेवांना पण मी नमस्कार करतो। महाराष्ट्रामधली जी तुकाराम महाराजापासून सगळी संत मंडळी घडलेली आहेत आजपर्यंत, आता या काळापर्यंत असणारे सगळे जे सर्वश्रेष्ठ संत महात्मे कीर्तनकार आहेत त्यांनाही नमस्कार करतोय। या भागातले भास्करगिरीजी महाराज आहेत, इतरही जे संत आहेत त्या सगळ्या संत मंडळींना मी नमस्कार करतो। कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आणखी कोणाची जयंती? ज्ञानेश्वर महाराजांची जयंती। ज्ञानेश्वर महाराजांची जयंती देखील आज आहेत असं म्हणतायत। त्या जयंतीच्या निमित्ताने हा जो सोहळा इथे आपण आरंभ केलेला आहे, त्याच्यासाठी जमलेले हे सगळे वारकरी मंडळी आहेत, वारकरी साधक आहेत आणि त्याचबरोबर भाविक माता भगिनी आहेत। त्या सगळ्यांनाच मी नमस्कार करतोय। त्यांच्यामधल्या आत्म्याला, आत्मतत्वाला मी नमस्कार करतो। मला आज या ठिकाणी प्रवचनाला आपण बोलावलेलं आहे, पण मी प्रवचनकार नाही, मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकार नाही, मी कथाकार पण नाही। आणि मोठमोठ्या कीर्तनकारांनी माझ्यावर शिक्का मारलेला आहे की स्वामीजीला बोलताच येत नाही। तेव्हा स्वामीजीला बोलता येत नाही हे भूषण का दूषण? सांगा, स्वामीजीने बोलता येत नाही भूषण का दूषण? सांगा की। तुम्ही म्हणाल दूषण आहे ना, आणि तुम्ही जशा तऱ्हेने बोलतायत की मला बोलता येत नाही, असा कुठला कीर्तनकार बोलतो का की मला कीर्तन करता येत नाही? असं तो बोलेल का? नाही। प्रवचनकार बोलेल का असं की मला प्रवचन करता येत नाही म्हणून? नाही। कथाकार म्हणून यायचं आणि बोलायचं की मला कथा करता येत नाही, हे विरुद्ध आहे ना, विरुद्ध गोष्ट आहे। अहो, तुम्हाला प्रवचनकार प्रवचनासाठी बोलवलेला आहे, तर तुमचं कौतुक चमत्कार काय तो दाखवा, असाच तुमचा उद्देश असेल की नाही? माझ्याजवळ काहीही चमत्कार नाहीये, माझ्याजवळ काहीही कौतुक नाहीये। मी एक वेदांताचा नम्र साधक आहे आणि आपल्या जीवनामधून मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्तर भारतामध्ये राहून गुरु परंपरेनं
वेदांताचं श्रवण केलेलं आहे, उपनिषद वाचलेली आहेत, श्रवण केलेली आहेत, आणि त्याप्रमाणे माझं व्यक्तिगत जीवन घडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. माझ्या समोर माझ्याच समस्या होत्या, तर आपली समस्या ज्याने सोडवलेली नाही तो दुसऱ्याची समस्या काय सोडवणार? पहिल्यांदा तुकाराम महाराजांनी आपणाला शिकवून सांगितलेलं आहे, आपुली आपण करा सोडवणं, है ना. संसार बंधन तोडा वेगी. अरे बाबांनो, पहिली तुमची काय करा, तुमची स्वतःची सोडवणूक करा, आणि तुमची स्वतःची सोडवणूक झाल्यानंतर मग काय करायचं ते करा. पहिल्यांदा तुमची बंधनामधून सुटका करा, तुमच्या त्रासातून, क्लेशातून, काळजामधून, भयामधून, या सगळ्यामधून तुमची स्वतःची सोडवणूक करा, आणि मग काय वाटेल ते करा. स्वतःची सोडवणूक केलेली नसताना दुसऱ्याला सांगण्याचा अव्यापारीशू व्यापार लोक करत राहतात. त्यांना विचारलं की बाबांनो, 40 वर्ष विचार सागर तुम्ही शिकवलात, 30 वर्ष कीर्तन केलीत, तुम्ही कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहात, पण जे तुम्ही सांगतायत ते तुमच्या जीवनामध्ये उतरलं की नाही उतरलं? असा प्रश्न कुठल्या कीर्तनकाराला कोणी करू शकतो का? मी करतो, है ना. हिम्मत नाही कुठल्या कीर्तनकाराला असे प्रश्न विचारण्याची. आम्ही हा विचारतो की बाबांनो, तुम्हाला मुक्त झाल्याचा अनुभव आहे का? नाही म्हणून उत्तरच देत नाही, काहीच उत्तर देत नाही. उत्तर का देत नाही? मुक्त झाल्याचे अनुभव साधू संतांनी सांगितलेले नाहीत का? सांगितलेले आहेत. मग हे का सांगत नाहीत की मी मुक्त झालेलो आहे म्हणून? मी मुक्त झालेलो आहे ही काय लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे का? नाही ना, है ना. माझी सगळी बंधनं सुटलेली आहेत हे सांगणं काय लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे का? नाही. पण लोक सांगत नाही. मोठ्या मोठ्या लोकांना मी विचारून बघितलेलं, काय बाबा ना असं कसं? सांगायला पाहिजे ना. तेव्हा सांगण्याची तात्पर्य हीच गोष्ट आहे की मी स्वतःला ह्या गुताड्यामधून सोडवण्याचा प्रयत्न केला, आणि मी मुक्त झालो. देवाचा अनुग्रह मला प्राप्त झाला. देवाने माझ्यावर दया केली, देवाने माझ्यावर सर्व तऱ्हेची कृपा केलेली आहे, आणि आयुष्याच्या शेवटल्या याच्यामध्ये हा संसारही मला ओझं वाटत नाही, आणि हा संसार माझं काहीही बिघडवू शकत नाही, अशा विश्वासाला मी आलेलो. आणि याच्यासाठी मी वेदांताचं श्रवण केलेलं आहे. माझ्या मनामध्ये कधी इच्छा नव्हती की आपण विद्वान बनावं, आपण प्रवचन करावीत, आपण कीर्तन करावीत, बक्कळ पैसा कमवावा, सन्मान करावा, फॉर्च्युनर गाडी मिळवावी, मोठा आश्रम वैभवशाली उभा करावा, हे आमच्या मनामध्ये कधीही आली नाही, आलीच नाही. मोठ्या पदाला जाऊ शकलो असतो, मंडलेश्वरी बनलो असतो, पण आम्ही ते स्वीकारलं नाही. कारण मंडलेश्वर हा काटेरी मुकुट असतो, लोक समजत नाही. लोकांना वाटतं काय, जशा तऱ्हेने लग्नाच्या मध्ये वराला घोड्यावर बजवलं आणि
बँड बाजा लावून नाचवलं की त्याला वाटतं की माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही म्हणून. अहो ते घोड्यावर तुम्हाला कशासाठी बसवत असतात आणि ते कशासाठी नाचत असतात की झाला रे झाला, आपल्यासारखा झाला म्हणून ते नाचत असतात. म्हणून ते आपल्यासारखं बनवण्यासाठी इथं तुम्हाला घोड्यावर बसवत असतात. त्या मूर्खाला कळत नसतं माझा सन्मान होतोय, माझं हे होतंय, माझं मोठं बनवतायत, माझ्यासाठी नाचतायत, बघा केवढे लोक नाचतात, डॉल्बीवर कसे धुंद होऊन नाचतात असं तो वाटत असत. ज्यावेळेला त्याला समजतं ना बायकोचे चटके कसे असतात हे समजतात, पोरांचे चटके कसे असतात हे समजतात. ओ मनासारखी बायको मिळणं हे आपलं पुण्य असतं ना. हो, पुण्य असतं. आणि मनासारखा नवरा मिळणं या त्या बायकोचं पुण्य असतं. पण बऱ्याच वेळेला काय संसाराचे चटके हे लागतच असतात आणि ह्या चटक्यामधून आपली सोडवणूक कशी करून घ्यायची हे संत आपणाला जागोजागी शिकवत असतात. संत मुक्त झाले, भक्तीमध्ये वावरले आणि त्याने जगाला मार्ग दाखवला. जगाला मार्ग दाखवला हे याच्यासाठीच दाखवला की आहे एक शक्ती की जी शक्ती तुम्हाला मुक्त करू शकेल, बंधनातून सगळ्या सोडवू शकेल. तेव्हा पहिली आपली सोडवणूक केली पाहिजे आणि आपली सोडवणूक केली पाहिजे. तर माझं ठाम मत झालेलं आहे की आपणाला वेदांत शिकल्याशिवाय दुसरी गत्यंतर नाही आहे. म्हणून आम्ही वेदांत शिकलो. वेदांत शिकायचं म्हणजे ग्रंथाची पानं पालटायची, चिंतन मनन करायचं, दुसऱ्यांना शिकवायचं, आपण स्वतः त्याचं मनन करायचं आणि त्या स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा. आपली समस्या आपण सोडवली आणि दुसऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही शिकवण्याचा उद्योग सुरू केला. जे आपणास ठावे ते इतरास सांगावे. आपणाला जे माहित आहे ते दुसऱ्यांना शिकवलं पाहिजे. आपण मुक्त झालेलो आहे ना, मग दुसऱ्यांनाही मुक्त केलं पाहिजे. या तत्वाप्रमाणे, या नियमाप्रमाणे, गुरूंच्या आदेशाप्रमाणे आणि या ज्ञानेश्वरांच्या कर्मभूमीमध्ये आम्ही बसलेलो आहे. त्या ज्ञानेश्वरांच्या आदेशाप्रमाणे ज्ञानेश्वरांचा आम्हा सगळ्या साधकांना एक आदेश आहे, परमार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती, निघाला भक्तिपंथी जगा देतो. आपण ज्ञानेश्वरीची पारायण करतात या सभागृहामध्ये बसून. याचा अर्थ काय? ज्ञानेश्वर महाराज आज्ञा देत आहेत. कोणाला आज्ञा देत आहेत? मुक्त झालेल्या माणसाला आज्ञा देत आहेत. काय आज्ञा देत आहेत? बाबा रे, तू मुक्त झालेला आहेस ना, मग झालो मुक्त. मग आता तू बर्फामध्ये जाऊन, गुहेत जाऊन, उत्तर काशीमध्ये जाऊन, गंगेमध्ये जाऊन अर्ध्या गंगेमध्ये बुडून उपासना करण्याची तुला काय गरज नाही आहे आणि त्या बर्फामध्ये मरण्याची देखील तुला काय गरज नाही आहे. मग काय करतो? भक्तिपंथामध्ये रीग म्हणजे घुस. कोणी येऊ दिलं नाही तरी तू घुस. कशासाठी घुस? तर तुला जी मुक्ती मिळाली, मुक्तीची देणगी परमेश्वराच्या अनुग्रहाने मिळालेली आहे, ती तू दुसऱ्यांना दे. दुसऱ्यांना देण्यासाठी आपणाला जे जे ठाऊक आहे ते दुसऱ्यांना द्यावं आणि शहाणे करून सोडावे.
सगळ्यांना शहाणं करून सोडावं. हे आम्हा शिकलेल्या लोकांसाठी, वेदांत शिकलेल्या लोकांसाठी हा माऊलीचा आदेश आहे की तुम्ही स्वस्थ बसू नका, तुम्ही शांत बसू नका, तुम्ही एकांतात राहू नका, तुम्ही समाजामध्ये जा, भक्तिपंथामध्ये शिरा आणि मुक्तीची सोडी बांधी करा. मुक्ती सोडून दाखवा. हे बघा याच्यामधलं काय पटतंय तुम्हाला ते बघा, जे पटतंय ते घ्या. हा आम्हा लोकांना आदेश आहे. आणि म्हणून आम्हाला कीर्तन यावं, प्रवचन यावं याच्यासाठी आम्ही काहीच प्रयत्न केलेले नाही. कीर्तन प्रवचन करण्यासाठी कीर्तन प्रवचनकारांना विचारून घ्या की किती मेहनत करावी लागते. हो, तितकी मेहनत कीर्तन प्रवचन करण्यासाठी त्यांनी जेवढी मेहनत केली ना, तेवढी मेहनत जरी देवासाठी केली असती तर देव त्यांना झटकन पाहून त्यांच्या समोर हजर झाला असता आणि त्याला सगळ्याची तरी सगळी वरदानं त्याने दिली असती. पण माणसानं विचारलं काय करतोस बाबा? चिंतन करतोय. चिंतन करतोय म्हणजे नेमकं काय करतोय? चिंतन करतोय म्हणजे नेमकं तो काय करत असतो? की कुठली ओवी घ्यायची, कुठला अभंग घ्यायचा, मग त्याच्यासाठी कुठलं प्रमाण द्यायचं, मग त्याच्या कुठे विनोद सांगायचा, मग कुठे हसवायचं, कुठे काय करायचं, हे चिंतन याला म्हणतात. चिंतन याला म्हणत नाही. चिंतन कशाला म्हणतात? मी कोण आहे, माझा संबंध कोणाशी आहे, हे दिसणारं मला जग काय, हे जगाचा संबंध काय, हे जग खरं का खोटं, मी जो मी करतोय तो खरा की खोटा, आणि परमेश्वर दिसत नाही तो आहे की नाही, असेल तर केवढा, त्याचा आकार काय, त्याचं स्वरूप काय, याचा विचार केला पाहिजे. पण याचा विचार होत नाही. आणि कीर्तन आणि प्रवचन ही नेमकी याच्यासाठीच आहेत. साधू संतांनी हे जे कीर्तन आणि प्रवचनाचे आणि कथेचे मार्ग दाखवलेले आहेत, हे केवळ आणि केवळ तुमची वृत्ती परमेश्वराच्या पायावर जोडली जावी याच्यासाठीच आहे. पण वाईट याचं वाटतंय की कीर्तनकार तेवढंच काम न करता कीर्तनाची कॉमेडी करून टाकतात. कीर्तनाची कॉमेडी करून टाकणं, स्वतःला कॉमेडीकार म्हणणं, हे हास्यास्पद गोष्ट आहे, ओंगळ आहे आणि संप्रदायाला घाणीत घालण्यासारखी गोष्ट आहे. तेव्हा कीर्तन हे कॉमेडी कधीच होता कामा नये. भक्तीच्या ज्ञान आणि भक्तीच्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि भगवंताची मूर्ती श्रोत्याच्या मनावर ठसवली पाहिजे. ही कीर्तनाची मर्यादा आहे. याच्यासाठी प्रमाण कीर्तनकार देतील. हे न करता जर तुम्ही कॉमेडी करणार असाल तर ते जमणार नाही. साधू संत जो अगोदरच साधू संत हे वैराग्याने भरलेले असतात. या वैराग्याने भरलेल्या असलेल्या माणसाचा संसारात काय उपयोग आहे? आता तुम्ही जे काय बोलणार असाल त्याचा आम्हाला काय उपयोग आहे? हो, कोण मुक्त होऊ इच्छितो? कोणाला देव पाहिजे? सांगा बरं, तुमच्यापैकी कोणाला देव पाहिजे म्हणून एकदा हात वर करून सांगा, मला देव पाहिजे म्हणून सांगा. किती जण आहेत? किती जण आहेत? कोणाला देव पाहिजे की मला देव पाहिजे असं ज्यांना वाटतंय त्याने हात वर करा ना. मला देव पाहिजे असं म्हणणाऱ्याने सांगा ना की मला देव पाहिजे. हो, तुम्हाला देव नकोय, देव नकोय.
देव समोर आला तरी तू म्हणून ए कोण रे बाबा तू, असं तुम्ही विचाराल ना. तो म्हणाला वरदान माग. तुम्ही म्हणाल मला वरदान फरदान काही नको आहे, तू इथून निघून जा. अरे काहीतरी माग, आशीर्वाद माग. आशीर्वाद कसलं मागणार? मुलाला नोकरी लागू द्यात, मुलाचं लग्न होऊन द्यात, 2 मुलांना नोकरी लागली तर 3ऱ्या मुलाला नोकरी लागू द्यात, पाणी लागू द्यात, व्यापार होऊन देत, दुकान चांगलं चालून देत, नोकरी लागू देत. हेच हेच मागणार आहेत ना, आहे ना. मुलगी नांदत नाही ती नांदू देत. असल्या गोष्टीसाठी काही संतांकडे जायचं का? नाही. म्हणून आम्ही या भानगडीत पडत नाही. कसल्या भानगडीत पडत नाही? प्रवचन आणि कीर्तनाच्या भानगडीमध्ये पडत नाही. जो साधक आपल्या जवळ येईल त्या साधकाला आम्ही जे शिकलोय ते सिद्धांत त्यांना शिकवतो, मुक्तीच्या गोष्टी शिकवतो. जो माणूस शिकवतो त्याला कीर्तन प्रवचन करता येणार नाही, आणि जो माणूस कीर्तन प्रवचन करतो त्याला शिकवता येणार नाही. 2 गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. मला आज तुम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि मोठ्या आशेने आलेले आहेत तुम्ही, की मी काहीतरी प्रवचन करेन, काहीतरी चांगल्या गोष्टी सांगेन म्हणून. पण आपला अपेक्षा भंग झाला तर मला क्षमा करा, कारण मी प्रवचन करण्यासाठी आलेलो नाही आहे. मी फक्त माझ्याकडे शिकलेला देविदास महाराज जे आपल्या आश्रमाचे किंवा मठाचे प्रमुख, त्यांना तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या आसनावर बसवलेलं आहे, त्यांचं कौतुक पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आणि तुम्ही कशासाठी आलेले आहेत? तुम्ही याच्यासाठी आलेले आहेत की देविदास महाराजांनी शिकवलेला आहे तो माणूस कसा आहे त्याचं बघूया, त्याचंही काय कौतुक आहे ते पण बघूया. तेव्हा थोडक्यात तुम्हाला आवड कशाची असते? कौतुकाची आवड असते ना, है ना. तर आता कौतुक आम्ही काय दाखवणार? आतमध्ये काय असेल तर कौतुक दाखवणार ना. आमच्याकडे काही कौतुकच नाही आहे. आम्ही फक्त देविदास महाराजांनी बोलवलं, अरे लोक तुमचं कमीत कमी दर्शन तरी घेतील ना, दर्शनाने तरी पावन होतील ना, होतील. तर तेवढ्यासाठी आम्ही आलेलो आहे, त्यांनी बोलवलेलं आहे म्हणून मी आलेलो आहे. आणि आता तुम्ही मला या आसनावर बसवलेलं आहे आणि सांगतायत की प्रवचन करा म्हणून, तर तुम्ही माझा फजिता करण्याचं ठरवलंय की नाही? ज्या माणसाला जे जमत नाही तेच काम त्याला करायला तुम्ही लावतायत, आणि ज्या माणसाला जे काम जमतं त्याला तुम्ही कोरं ठेवताय, त्याला त्याचा सन्मान देत नाही. ते चुकीचं होत आहे असं वाटत नाही का? तरी पण महाराज काही नाही, तरी पण काहीतरी बोला, काहीतरी बोला, तर बोलतो थोडस काहीतरी. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. 18व्या अध्यायामधला हा साधारणपणे 66वा श्लोक असावा. कोणीतरी सांगाल तुम्ही ज्ञानेश्वरीवाले, बरोबर आहे, चुकीचं असेल तर 62वा असेल तर 62वा सांगा, 65वा असेल तर 65वा सांगा. त्याचा क्रमांक काय याला महत्व नाही. आम्ही असल्या गोष्टींना महत्व दिलेलं नाही. त्याचा अर्थ काय, त्याचा आशय काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. तो समजावण्याचा मी मोडक्या तोडक्या भाषेमध्ये शिकवतो, समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. कीर्तन आणि प्रवचनाची एक पद्धती आहे,
एक त्याचा काही एक पायंडा आहे. या सगळ्याशी मी काही परिचित नाही आहे. मी मोकळा ढाकळा माणूस आहे आणि सरळ प्रसंगाला भिडणारा माणूस आहे. त्याच्यामुळे फापट पसारा बाजूला ठेवून सरळ विषयाला सुरुवात करतोय. भगवद्गीतेमधला हा श्लोक आहे आणि या श्लोकाचा साधा सुद्धा अर्थ आहे. काय अर्थ आहे? की सगळे तुझे संबंध, सगळे तुझी कर्तव्य बाजूला ठेव आणि एकट्या मलाच शरण जा. मलाच 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 शरण जा. तर प्रश्न येतो की सगळे संबंध आणि कर्तव्य बाजूला ठेवली तर पाप लागणार नाही का? याच्यावरही उत्तर देत आहेत, मी तुला सगळ्या पापामधून मुक्त करीन. घाबरू नकोस, काळजी करू नकोस, शोक करू नकोस, भिवू नकोस. हे आश्वासन कोणाचं आहे? श्रीकृष्णाचं आहे. आणि कोणाला आहे? अर्जुनाला आहे. आता अर्जुनही नाही आणि भगवान श्रीकृष्णही आपल्या धामाला गेलेले आहेत. किंवा भगवान श्रीकृष्ण होते त्यावेळेला अर्जुनाला प्रश्न पडला होता, या भावांना महाभारत युद्धामध्ये मारावं की मारू नये. मारलं तर मला भावबंधूंना मारलं म्हणून पाप लागेल आणि म्हणून हे पाप मी करायला तयार नाही. खूप पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, लोक माझी टीका करतील, स्त्रिया भ्रष्ट होतील, मान मर्यादा संपून जाईल, युद्धामध्ये भयंकर हिंसा होईल. लोकांना भावबंधांना मारण्यापेक्षा मी भिक्षा मागणं मला योग्य वाटतंय. मी भिक्षान्न खाऊन सगळे मान सन्मान सोडून संन्यास घ्यायला तयार आहे, पण मी युद्ध करायला तयार नाही. हे कोणी सांगितलं? अर्जुनाने पाया पडून सांगितलं श्रीकृष्णाला. मग हा संन्यास घेतोय तर भगवंत श्रीकृष्णाने त्याला घे संन्यास मी देतो तुला, चल गैरिक वस्त्र घे, भिक्षा मागून खा, तयार व्हायला पाहिजे का? ते दुसरे लोक झटकन ताबडतोब लाल वस्त्र द्यायला तयार होतात, तशा त्याने तयार व्हायला पाहिजे. नाही, श्रीकृष्ण भगवंताने काय सांगितलं? संन्यास घ्यायचा नाही, युद्धच करायचं. युद्ध करायचं म्हणजे काय करायचं? तू क्षत्रिय आहेस आणि या क्षत्रिय जातीचं कर्तव्य आहे की प्रजेचं पालन करणं आणि शत्रूचं उच्चाटन करणं, नाश करणं, मारून टाकणं, हे तुझं कर्तव्य आहे. हिंसा, प्रजा पालनासाठी हिंसा करावी लागली तर तू केली पाहिजेच आणि हे तुझं कर्तव्य आहे. आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्तव्य करायला सांगतोय की कर्तव्य न करायला सांगतोय? अर्जुन तर कर्तव्यापासून दूर होत होता ना, आणि काय करत? भिक्षा मागायला तयार होता ना, संन्यास घ्यायला तयार होता ना, सगळी कर्तव्य सोडायला तयार होता की नाही अर्जुन? होता ना. मग श्रीकृष्णाने काय सांगितलं? की युद्धासारखं कर्तव्य तुला केलंच पाहिजे हे सांगितलं. त्याच्यावर दुसऱ्या अध्यायामध्ये फार मोठे विवेचन विश्लेषण केलेलं आहे. तुला कर्तव्य केलं पाहिजे अशा त्याने काय सांगतो? अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतोय. आणि सगळे अध्याय पूर्ण झाल्यानंतर 18व्या अध्यायामध्ये
त्याच अर्जुनाला सांगतोय की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. अर्जुन पहिल्यांदाच दुसऱ्या अध्यायामध्ये शरण गेलेला आहे की नाही. शाधी माम त्वाम प्रपन्नम, मला उपदेश कर, मी तुला शरण आलेलो आहे म्हणून गेलेला आहे की नाही. मग परत श्रीकृष्ण त्याला सांगतात की तू मला शरण ये, आणि ते सुद्धा सगळी कर्तव्य सोडून. याच्यामध्ये विरोधाभास नाही आहे का? समजदार मंडळींना समजताय की नाही समजताय की अर्जुनाने आपली सारी कर्तव्य सोडून देऊन दीक्षा मागून संन्यास घ्यायला तयार होता की नव्हता? नव्हता. होता है ना. मग त्याला युद्ध करायला लावणारा कोण? युद्ध कर, युद्ध कर, युद्ध कर, कर्तव्य कर म्हणून सांगणारा कोण? भगवान श्रीकृष्ण. पण तोच भगवान श्रीकृष्ण त्याच अर्जुनाला 18व्या अध्यायाच्या समाप्तीच्या वेळेला काय सांगतो की सगळ्या कर्तव्यांना, सगळ्या संबंधांना सोडून दे आणि मलाच परमेश्वराला भज. त्याच्यावर अर्जुनाचं सांगणं आहे की मी तुला सांगितलेलं, पहिल्यांदाच सांगितलं की पाप होईल, कर्तव्य नाही केलं तर पाप होणार आहे. त्या पापाचं काय? तर त्याच्यासाठी भगवंत सांगतोय की पापाविषयी तू चिंता करण्याचं काय कारण नाही आहे. तू केवळ काय कर, भगवंताचा आश्रय कर, माझाच आश्रय कर. आणि माझा जर तू आश्रय केलास तर मी समर्थ आहे की तुझी सगळीच्या सगळी पाप दूर करण्याला, पापातून तुला मुक्त करणारा, बंधनातून मुक्त करणारा मी समर्थ आहे. हे आश्वासन अर्जुनाला देतात. समोर अर्जुन आहे, समोर भगवंत श्रीकृष्ण आहे. आता आपण पारायण करतोय, तुम्ही पारायण करतायत जयंती निमित्त, आणि हे सगळं तुम्ही वाचाल. आता श्रीकृष्णही समोर नाही अवतार रूपाने, आणि अर्जुनही समोर नाही आहे. मग या वचनाचा उपयोग काय? या श्लोकाचा उपयोग काय? शास्त्र वचन जी असतात त्या ठिकाणी कुठल्या तरी व्यक्तीला समोर करून तो उपदेश केलेला असतो. उपनिषद पण अशीच आहे. पण तो उपदेश सर्व जीवांसाठी असतो. हे आपल्या लक्षात आलं तर समजेल की हे भगवान कृष्ण अर्जुनाला त्यावेळेला सांगितलं ते, पण त्याच्यामध्ये अर्जुनाला ते सांगणं नाही आहे, ते तुम्हा आम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. काय सांगणं आहे? तुम्हा आम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. काय सांगणं आहे? की तुमच्या जीवनाचं प्रयोजन ही ईश्वर शरणांगती आहे. ईश्वराला शरण तुम्ही गेलं पाहिजे. ईश्वराला तुम्ही सर्वस्व वाहिलं पाहिजे. ईश्वराला तुम्ही सर्वस्व दिलं पाहिजे आणि ईश्वराला तुम्ही मानलं पाहिजे. ईश्वराला तुम्ही नमस्कार केली पाहिजे. ईश्वराला तुम्ही सेवा केली पाहिजे. पण मग त्याचं फळ काय मिळणार? आता फळाची गोष्ट आहे. सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या धर्माला टाकून दे. मामेकम शरणम व्रज, मला शरण जा. हा विधी आहे. विधी म्हणजे आदेश आहे. आदेश म्हणजे आज्ञा आहे. कोणाला आज्ञा आहे? तो आम्हाला सगळ्यांना आज्ञा आहे की ईश्वराला शरण जा. तर ईश्वराला शरण गेलं तर फळ काय मिळणार आहे?
फळ मिळणार आहे. सगळ्या पापांमधून तुमची मुक्ती होणार आहे. पापच हे कारण असतं. कशाला कारण असतं? पाप आणि पुण्य हेच कारण असतं. कशाला कारण असतं? बंधनाला कारण असतं. आणि या सगळ्यांमधून सोडवणारा कोण असतो? परमात्मा असतो. परमात्मा हा मायापती आहे, सर्वज्ञ आहे, सर्व व्यापक आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला मुक्त करण्याचं देखील सामर्थ्य आहे. पण कधी कधी हो तुम्हाला मी मुक्त व्हावा अशी इच्छा असेल तर कधी कधी आता मला याच्यामध्ये तुम्ही हात वर करून सांगा तुमच्यापैकी किती लोकांना मुक्त व्हायचं असतं? किती लोकांना मुक्त व्हायचंय? हात वरून मला मुक्त व्हायचंय सांगा बरं. सांगा की प्रवचनाला मला बोलवलेलं आहे ना. मला मुक्त व्हायचंय असं किती जणांना वाटतंय? कुठल्या माऊलीला वाटतं की मला मुक्त व्हायचं? मला सांगा बरं. एकालाही वाटत नाही. एकही हिमतीने सांगत नाही. नाही ना. एकही हिमतीने सांगत नाही. याचा अर्थ काय? मुक्ती कोणालाही नको आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना देवीदास महाराज? मग प्रवचन कशासाठी? मुक्ती जर नको आहे प्रवचन गरज नाही ना. मुक्ती कोणालाही नको आहे. विचारलं तर मुक्ती सांगता येत नाही. तेव्हा देव कोणालाही नको आहे. मग तरीही ईश्वर भगवान श्रीकृष्ण आम्हाला सांगतोय की मला शरण ये. अहो तुम्ही भगवंताला शरण जाता की नाही? संकट आलं तर देवाला नवस करता की नाही? संततीसाठी नवस करता की नाही? मग देवाला शरण जाता की नाही? जाताना मुलाला नोकरी लावावी म्हणून कुठले तरी साधू संताजवळ देवाजवळ जाता की नाही? जाता. मग तुम्ही ईश्वराला शरण असता की नाही असता? असतात. असतात ना. ईश्वराला शरण असतात. प्रत्येक जण दुसऱ्या कुणाचा ना कुणाचा तरी शरण गेलेला असतो. बायको नवऱ्याची शरणागत असते. नवरा बायकोचा शरणागत असतो. मुलगा आई बापाचा शरणागत असतो. नोकर मालकाची शरणागत असतं. हे शरण गेलेलेच असतात. कुठल्या ना कुठल्या तरी कामाच्या निमित्ताने मिशाने गेलेलेच असतात आणि शरणागती आपणाला पत्करावीच लागते है ना. त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुम्ही दुसऱ्या कोणाचीही शरणागती पत्कराल तर तुमची काय होईल? तुमची गडबडी होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. मग काय सांगतात ते? मला एकट्यालाच शरण जा. कोणाला जा? शरण कोणाला जायचं? आयुष्यामध्ये शरण कोणाला जायचं? परमेश्वरालाच शरण जा. मला एकट्यालाच शरण जा. अशा तऱ्हेने भगवान सांगत असतात. याच्याविषयी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विना जीवा सुख नाही. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी रंगती रवसाने. तुकाराम महाराज या अभंगामध्ये तुम्हाला सांगतायत की जर आपला म्हणून म्हणायचं असेल आणि आपल्या बाजूला करायचं असेल तर तो एकच आहे आणि तो देवच आहे. जगातली कुठलीही गोष्ट ही तुमची नाही आहे. का नाही आहे? संसारामधल्या
संसाराला अशा तऱ्हेने देवाचा शाप आहे की तुला जो लागेल, तुझ्यावर जो प्रेम करेल तो रडल. काय करेल तो रडल. वेदांतामध्ये आम्हाला शिकवलंय प्रियम त्वाम रोचती. म्हणजे काय? संसारामध्ये ज्याला तू कोणाला प्रिय मानशील ना, तो तुला रडवल रडवल रडवणारच आहे. बायको नवऱ्याला रडवते, नवरा बायकोला रडवते, बायको गेली तर नवरा रडतो, नवरा गेला तर बायको रडतो, मूल गेलं तर आई रडते, आई गेली तर सासू गेली तर सून पण रडते. है ना? रडते ना. हसलात कशाला? कमाल आहे असं. हसण्यासारखं मी तर काय बोललोच नाही. वस्तुस्थिती सांगितली. सासू गेली तर सून पण रडते. आंधळा पांगळा बाप गेला तरी मुलगा पण रडतो. 10 दिवस कोण आलं भेटायला तर रडत राहतो. तेव्हा रडतात. ज्याला तुम्ही प्रिय मानलेला आहेत ना, ज्यांना कोणाला तुम्ही प्रेम कराल, संसारातल्या ज्या कुठल्या वस्तूवर तुम्ही प्रेम कराल, मोटारीवर प्रेम कराल, मोटार तुम्हाला रडवेल. फ्रीजवर प्रेम कराल, फ्रीज तुम्हाला रडवेल. मुलावर प्रेम कराल, मुलगा तुम्हाला रडवेल. का रडवेल? ते कधी ना कधीतरी नष्ट होणारी आहे ना, अनित्य वस्तू आहे ना. त्या अनित्य वस्तूवर तुम्ही प्रेम करतात म्हणजे हा तुमचा मूर्खपणा आहे, नादानपणा आहे. मग तुम्हाला रडावं लागणार नाही तर काय लागणार आहे? याच्यासाठी काय करावं? याच्यासाठी हेच करावं की नित्य वस्तू काय जी मला रडवणार नाही, त्याच्यावर प्रेम करायला शिकवलं पाहिजे. साधू संत, कीर्तनकार, प्रवचनकार, कथानकार यांनी हेच परमेश्वरावर प्रेम करायला शिकवलं पाहिजे. शरण जाणं योग्य. जगाबाहेरील एकच वस्तू आहे आणि ती परमात्मा आहे. प्रेम करण्यासाठी एकच वस्तू आहे, तो म्हणजे भगवंत आहे. सन्मान करण्यासारखं, भजन करण्यासारखं, पूजन करण्यासारखं, ध्यान करण्यासारखं, ज्ञान करण्यासारखं, समारंभ करण्यासारखं, अनुष्ठान करण्यासारखं एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे परमेश्वर आहे. आपुला तू एक देव करून घ्यावा का, तेने विना जीवा सुख नव्हे. संत तुकाराम महाराज सांगतात, त्याच्या विना जीवाला सुख मिळणार नाही. का मिळणार नाही? बाकीची सगळी मायेची आहेत आणि ती अनित्य आहेत आणि ती अनित्य आहेत, तर ते तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. कधी ना कधीतरी जाणार आहेत आणि तुम्हाला रडवणार आहेत. झालं. मग निर्णय काय सांगितला? मग अशी नित्य वस्तू कोण आहे? आनंद कंद वस्तू कोण आहे? ज्ञानस्वरूप वस्तू कोण आहे? तर तो भगवंत आहे. आणि या भगवंतावर तुकाराम महाराज म्हणतात, फलकट तो संसार येथे सार एक भगवंत. अशा तऱ्हेने मी माझ्या मनाला रोज रोज काय करतोय? जागवतोय. आता तुम्ही कुठला मंत्र म्हणाल? साधा सुद्धा मंत्र म्हणाल, कुठला मंत्र म्हणाल? फलकट तो संसार येथे सार एक भगवंत. वेदांती काय सांगणार? आणखी दुसरं काय सांगणार? जगामध्ये काही सार नाही. जगामध्ये काय? जगामध्ये जगाचं नाव दुःख आहे आणि दुःखाचं नाव जग आहे. आणि देवाचं, भगवंताचं नाव प्रेम आहे आणि भगवंताचं नाव सुख आहे आणि सुखाचं नाव भगवंत आहे. जे काय आपणाला सुखाची झलक थोडेफार मिळते, नोकरी मिळाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर, पोरग झाल्यानंतर, ती भगवंताची एक प्रतिबिंबामधली झलक आहे. किरण आहे, किरण, छोटासा किरण आहे. मग आनंदाचा कंद कोण आहे? अख्खा ठोस आनंद, आनंदाचा ठोकळा कोण आहे? जो भगवंत आहे. आणि म्हणून काय करायचं? मग भगवंताला शरण काय गेलं पाहिजे? हो, शरण कोणाला जायचं? जो समर्थ आहे त्यालाच शरण जायचं ना. का सांग? रामदास महाराज सांगतात, काय सांगतात? समर्थाची
सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, है ना. तुकाराम महाराज तुम्हाला आदेश देतात, बळीवंताचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसारावर लाथ मारण्याची शक्ती कधी येईल, त्याचे आम्ही अंकित झालो. अंकितचा अर्थ काय, दोन दास झालो किंवा त्याचं चिन्ह आम्ही लावलो तर अंकित झालो ना. तर हे भगवंताचं जर अंकित झालं तर आमच्या मध्ये सुद्धा आम्हाला देखील अनुभव येतो की आम्ही देखील बळीवंत आहे. तुम्ही केवढे बळीवंत होताल हे पुढे मी सांगेन. केवढा आपला अभिमान वाढतो, केवढ्या आपण उंच वाढतो हे आपण नंतर सांगूया. दुसरं, भगवंताला शरण का गेलं पाहिजे, कारण तो समर्थ आहे. भगवंताला शरण का गेला पाहिजे, कारण त्याने आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. भगवंतावर प्रेम का केलं पाहिजे, तर त्याने आपणाला प्रेम केलं पाहिजे. त्याने आपणावर प्रेम का केलं पाहिजे, तर त्याने आपणाला बोध केला पाहिजे, शिकवून दिली पाहिजे, शिकवलं पाहिजे, ज्ञान दिलं पाहिजे. त्याने आपणाला ज्ञान का दिलं पाहिजे, तर माझ्या पाठीमागे हे संसाराचं शुक्ल काष्ट का लागलेलं आहे, आणि ह्या शुक्ल काष्टापासून माझी सोडवणूक कशी होईल हे मला त्याने सांगितलं पाहिजे. तसं जर झालं तर काय होईल, तसं जर झालं तर तुम्ही परमेश्वर स्वरूपात होऊन जाईल. आता याच्यावर प्रमाण सांगावं लागेल ना. देवाने काय सांगितलंय, संताने काय सांगितलंय. तुकाराम महाराज मोठ्या प्रेमाने सांगतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची होय देव गुरु, पडिये देव भाव पुरवी वाचना. पुढे काय सांगितलं, पुढे काय सांगितलं, अंती ते आपणापाशी न्यावे. अंती काय करायचं, आपणापाशी न्यावे. पुढे काय सांगितलंय, योगक्षेम त्यांचे जाणे झडभारी, वाट द्यावी हात करी धरून या. याच्यापेक्षा काय आश्वासन पाहिजे बाबा. भगवंताने हे सांगितलेलं आहे ना. काय सांगितलं, येषाम सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धी योगम तम येन मामुपयांति ते. याचा अर्थ काय, जे लोक मला भजतात, मला शरण आलेले आहेत, माझी प्रीतिपूर्वक सेवा चाकरी करतात, त्यांना काय करणं, त्यांची वाकडी बुद्धी मी सरळ करून टाकतो. काय करून टाकतो, त्यांना मी बुद्धी योग देतो. बुद्धी कशासाठी दिली, संसारामध्ये बुडण्याची बुद्धी देत नाही, तर देवाला मिळण्याची बुद्धी देतो. येन मामू पयांती ते सगळे लोक मला येऊन मिळतील याच्यासाठी मी बुद्धी देतो. तर देवाला काय प्रिय आहे की लोकांनी मला भजावं, लोकांनी मलाच का भजावं, कारण लोक संसारामधल्या माणसांना, प्राण्यांना, जड चेतन वस्तूंना भजत असतात. त्यांनी त्याच्यामधली बुद्धी काढून जो नित्य सचेत आनंद स्वरूप परमात्मा स्वरूप आहे, त्या परमात्म्याला भजावं. त्या परमात्म्याला भजण्यामध्येच त्यांचं शाश्वत कल्याण आहे. म्हणून परमेश्वर भगवंत अर्जुनाच्या मिशाने, अर्जुनाच्या व्याजाने, अर्जुनाच्या निमित्ताने सगळ्या जीवाला म्हणजे आम्हाला काय सांगतो,
की तुम्ही मला शरण या, मला शरण या. शरण येणं याचा अर्थ काय? शरण येण्याचं स्वरूप काय? दादा महाराज सांगेल. माझं पाठ आहे की नाही मला माहित नाही. शरण कसं यायचं? आता तुझं कळेल ते तू करी, तारसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी करी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेणतेपणे, भाव भक्ती काहीच नेणे. शरणांगत होण्याचं स्वरूप या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये तुकाराम महाराज सांगतात. याचा अर्थ खुलवून कोण सांगतात? तुकाराम महाराज सांगतात. कशा तऱ्हेने सांगतात? आपलं सर्वस्व जीवन भगवंतावर सोडून देणं है ना. का? जगामध्ये दोन इच्छा असतात. एक परमेश्वरी इच्छा आणि एक जीवाची इच्छा, म्हणजे आपली इच्छा. आपण परमेश्वराच्या इच्छेवर आपली इच्छा लादत असतो आणि दुःखी होत असतो, ती जर पुरी झाली नाही तर. आणि तुमची इच्छा आणि ईश्वराची, देवाची इच्छा जर एक झाली तर तुमचं काम होऊन जातं. मग हे आपणाला व्यवहारामध्ये कळलं पाहिजे ना, माझं काम होत नाही आहे. का होत नाही? तर देवाची इच्छा नाही. आणि माझं काम झालं तर माझ्यामुळे झालं नाही, देवामुळे झालं. मला संतती होत नाही का? देवाची इच्छा. मला व्यापारामध्ये यश येत नाही, देवाची इच्छा. मी जिथे ज्या कामाला हात घालतो तिथे धोंडा पाडतो आणि मला काही यश देत नाही, माझ्या घरामध्ये समाधान नाही. कोणाची इच्छा? देवाची इच्छा. तुम्हाला जर ते नंतर कळतो त्यावेळेला प्रत्येक माणूस फसतच असतो है ना. मला देखील तसंच झालेलं आहे. मला या मठाफटाच्या राड्यामध्ये पडायचं नाही, लोकसंग्रहामध्ये मला पडायचं नाही, मला याच्यामध्ये भानगडीत पडायचं नाही. मला देवाचं चिंतन करायचं. दादा महाराज मी कमीत कमी 10 वेळेला पळालेलो आहे. किती वेळेला? 10 वेळेला पळालेलो आहे. आणि प्रत्येक वेळेला ह्या लोकांनी मला धरून पकडून कैद्याला पकडतात, दोघा जणांनी पाय, दोघा जणांनी हात धरून मला आणलं, कोंडलं, जेलमध्ये टाकतात, बाहेरून कुलूप लावलं आणि वर शांत होईपण पहारा 2-4 दिवस राहत राहिले. हे असं किती वेळेला घडलं? 10 वेळेला घडलं. माझी इच्छा काय होती? डोंगरात जाऊन कुठेतरी बसावं, एकांतात बसावं, भगवंताचं चिंतन. भगवंताची इच्छा काय? अरे तू मुक्त झालेला आहे ना, मग ज्ञानेश्वरीची आज्ञा पाळ ना, जा भक्तीमध्ये घुस, लोकांना भक्ती मार्गाला लाव आणि मग काय ती मुक्तीची चिंतन करत जा. हे आपली अक्कल ठिकाणावर कधी येते? 10 वेळेला काय त्या पहाऱ्यामध्ये अडकल्यानंतर होतंय. अरे बाबा, आपल्या इच्छेला काहीच अर्थ नाही. देवाची इच्छा काय की मी इथे राहावं आणि लोकांना शिकवत राहावं. ही काय कोणाची इच्छा आहे? देवाची इच्छा आहे. बरोबर आहे ना. मग माणूस शांत होतो की नाही? होतो ना. बस बाबा ठीक आहे, जे होईल ते होऊ देत. आता शिकवायचं म्हणजे शिकवायचं, जे होईल ते शिकवायचं. मग सगळं तोच करत असतो ना. शिकवणाऱ्याला खाऊ घालत असतो, दुसऱ्या लोकांना आणून देत होतो, दुसऱ्या लोकांना भिक्षा द्यायला लावत होतो. मी सगळं करतोय, तू काय करतोय सांग बरं. तू इथे नुसता बस आणि ग्रंथ पलटत करत राहा. देव सगळं करत असतो. हा आमचा अनुभव आहे. मग मानायचं काय? प्रत्येक घडीला तुम्ही काय म्हणाल? देव ठेवील तैसे राहावे. देव ज्याचा ठेवेल त्यात. असं जर आपण मानलं
आपल्या इच्छेला गौण लेखलं आणि परमेश्वर प्रत्येक वेळेला परमेश्वराची ईश्वरेच्छा बली असी असं जर म्हणायचं आपण ठरवलं तर आपल्याला दुःख होणार नाही, आपल्याला त्रास होणार नाही, आपल्याला क्लेश होणार नाही. ईश्वराला शरण जाणं हे ईश्वरासाठी नाही, मग कोणासाठी आहे? हे आपल्यासाठी आहे. कोणासाठी? आपल्यासाठी. आपल्यासाठी म्हणजे आपलं काय बनणार आहे? मी मगाशी तुम्हाला सांगतो, ईश्वर वाटेल ते करायला समर्थ आहे. जैसा केला तैसा होय असं म्हणतात ना. तुम्ही जसं त्याला कराल, जसं नाचवाल तशा तऱ्हेने तो नाचतो. तशाच तऱ्हेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याला तो समर्थ आहे. ज्याला भक्ती करायची आहे तो भक्ताला योग्य तऱ्हेने वाट दाखवतो आणि त्याची भक्तीची उंची वाढवून देतो. ज्याला ध्यान करायचंय त्याला ईश्वर ध्यानाला लावतो आणि त्याची योगाची उंची वाढवून देतो. आम्ही हेच मागितलं होतं की आम्हाला दुसरं काहीच नको बाबा, तू जसा आहे तसा आम्हाला सांगून दे बस, आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल ते आम्ही करायला तयार आहे. 42व्या वर्षी व्याकरण रचलं, तर्कपाठ केला आणि 10 वर्ष त्या ठिकाणी राहून संस्कृत शिकून संस्कृत मधला वेदांत सगळा शिकून घेतला. आणि हे सगळं झाल्यानंतर आमची तृप्ती झाली. हे झाल्यानंतर भगवंताची कृपा आपल्यावर झाली. भगवंताने आपल्यावर दया केली. भगवंताने आपलं जन्मोजन्मीचं पुण्य सफळ झालं याचा आम्हाला अनुभव आला. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ही कधी अनुभवाचे बोल आहेत ना, की आपलं बोलाचीच कडी बोलाचाच भात असं आहे. मग हा अनुभव तुमचा आमचा होऊ शकतो का नाही होऊ शकतो? माझा प्रश्न आहे आता तुमच्यामध्ये आलोय. तर हा अनुभव तुमचा होऊ शकतो की नाही होऊ शकतो? की तुम्ही म्हणू शकता की नाही म्हणू शकता? तुम्ही हे वचन पाठ करू शकता की नाही करत? बाकीचं नको, अनुभव नसू देत. पण पाठ तरी करू शकता की नाही? पाठ वचन तुम्ही केलं तर हळूहळू ते तुमच्या जीवनामध्ये उतरेल ना. काय देवाला दूषण देण्यामध्ये अर्थ नाही. देवाची तुमच्यावर कृपा आहेच. काय पहिल्यांदाच आहे. तुम्ही जन्माला आल्यापासून देवाची त्याच्यावर कृपा आहे. का? तू जन्माला आल्यापासून आईच्या उदरामध्ये तुम्ही एवढे असताना तेव्हापासून जो प्राण चाललाय त्या प्राणाबरोबर जे चैतन्य आहे ते बसलेलं आहे. तो आम्हा सांगाती प्राण सखा, प्राणाचा सखा बनून आमचा सांगाती बनलेला. तो कुठपर्यंत असतो? मरणपर्यंत तुमचा सांगाती असतो. याचा भरोसा तुम्हाला वाटत नाही. आणि नवऱ्याचा भरोसा, बायकोचा भरोसा, मुलाचा भरोसा, सगळ्यांचा भरोसा वाटतो. जगातल्या सगळ्यांचाच भरोसा वाटतो, पण त्या भगवंताचा भरोसा वाटत नाही. म्हणा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. असं म्हणू शकता का? काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दावी आले. संसारात राहून मी संसारापेक्षा वेगळा झालेला आहे आणि मला या विठ्ठलाने देवाने मला माझ्या ह्या संपूर्ण जगाचं कौतुक मला दाखवलं. मरण माझे मरून गेले मी झालो अमर म्हणू शकता का तुम्ही? तुकाराम महाराज म्हणतात. होते तुकाराम महाराज होते. मी इथे रडणारा आहे, गृहस्थ आहे, लेकरवाळा आहे, मला काहीच समजत नाही. ही तर गोष्ट चुकीची आहे. वेदांत आम्हाला हेच शिकवतो. वेदांत आम्हाला हे काय शिकवतो? की तू मर्त्य नाही आहेस. वेदांत आम्हाला काय शिकवतो? मरणार शरीर आहे,
मग मी कोण आहे? मी आत्मा आहे. मग आत्मा कसा असतो? आत्मा नित्य आहे. अहो कधीतरी म्हणाल काय? एकदा कधीतरी जसं तसं जबरदस्तीने म्हणा. काय म्हणाल? की मी देह नाही, मी आत्मा आहे, असं म्हणू शकता का? अहो कीर्तनकार असं म्हणायला तुम्हाला शिकवणार नाही. सगळेच बाकीचे सगळे व्यवहारच बंद पडून जातील. है ना? सगळ्या गोष्टी बंडलबाजी जातील. आपण सगळ्या बंडलबाजीमध्येच गुंतलेलो आहोत. आपण सगळ्या अंधश्रद्धेमध्येच गुंतलेलो आहोत. आता बघा तुम्ही तुम्ही ज्ञानी माणसाला विचारा, हा जन्म मरण रूप भवसागर आहे की नाही, याच्यावर तो काय म्हणेल? नाही. तुझं जन्म मरण होतं की नाही होतं? तो म्हणणार नाही. मग जन्म मरण कोणाचं होतं? शरीराचं होतं. मग महासागर कोणाचा आहे? भवसागर कोणाचा आहे? शरीराचा आहे, माझा नाही. कोणीतरी तुमच्यापैकी एक तरी म्हणू शकेल का? हे जर म्हणू शकत असाल ना, आहे ना, तर तुम्ही ईश्वराला शरण गेलेले आहेत. हे जर तुम्ही म्हणू शकत असाल तर ईश्वराने तुमच्यावर कृपा केलेली आहे. हे जर म्हणून असाल तर ईश्वराने दया सिंधू, कृपा सिंधू, अनाथाचा नाथ हे त्याचं वर्णन ही बिरुदावली सिद्ध केलेली आहे असं तुम्ही म्हणाल. हा, सिद्ध केलीस देवातून, माझ्यावर कृपा केलीस, मला बंधनातून मुक्त केलंस. याची देही याची डोळा, मी माझं बंधन सुटलेलं मी पाहिलेलं आहे. याची देही याची डोळा. किती वाजेपर्यंत करायचं भाऊ? हे 5:15 5:30 वाजत आले. आता मी बंद करतो. हा, नाही भाऊ, तुमचे पुढचे कार्यक्रम असतील. हे बडबड नाही, हे बाकी काय नाही. पण तुम्हाला वाटत असेल परंपरेने कीर्तन ऐकणाऱ्यांना हे बिसाट शब्द वाचत असतील. काय वाचत असतील? बिसाट शब्द. हे काय बोलतोय काहीच कळत नाही म्हणून. बरोबर आहे ना? पिसाट. चला, हे पिसाट शब्द वाचत असेल. बिसाट पिसाट काय असेल ते आपल्याला कुठे कळत आहे? काहीच कळत नाही. तरी बिसाट शब्द मी बोललोय. पण ह्या बिसाट किंवा तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे पिसाट याचा अनुभव, याचा अर्थ काय असतो? फुकटची बडबड हा अर्थ आहे ना. फुकटची बडबड, जसा दारुडा काहीतरी बडबडत असतो तसं. तर ह्याला काही कीर्तनाची परंपरा नाही. सुरुवातीला काहीतरी श्रीराम जय राम जय श्रीराम म्हणायचं असतं, मध्ये काहीतरी आणखी काहीतरी म्हणायचं असतं, शेवटी आणखी काहीतरी म्हणायचं असतं. काहीच म्हणत नाही आणि नुसतं बघ 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 लावलेला आहे. ऐकून घ्या, नाही ऐकलं तरी माझी काही अडचण नाही, है ना. पुढच्या वर्षाला मला बोलवू नका, कारण माझी तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही, है ना. मी कुठल्या अपेक्षेने आलेलो आहे? देवदास महाराजाचं कौतुक पाहण्यासाठी आलेलो आहे. मी प्रवचन करण्यासाठी आलेलो नाही. मला प्रवचन करता येत नाही. माझे बिसाट की पिसाट शब्द तुम्ही ऐकलेत. देव तुमचं कल्याण करो आणि देव देखील तुम्हाला देखील बिसाट पिसाट बनवो. कोण पिसाट बनतंय ते बघूया. कोणाला वाटतंय की मी या जन्मामध्ये मुक्त होणार आहे, पुढच्या जन्माची मला गॅरंटी नाही पाहिजे, या जन्मामध्ये. मग असं जर तुम्हाला वाटत असेल याच जन्मामध्ये तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न काय? संत समागमी धरुणी आवडी करावी तातडी परमार्थाची. ओ 2003 4 5 6 10 20 11 12 15
17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आता 24 संपायला येत आहे. 25वा वर्ष है ना. ती ही वर्ष बराबर 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 समजतायत. आणि आपण कुठल्या ठेप्याला कुठल्या मुकामाला पोचलोय कळतंय का. ज्या उद्देशाने आम्ही परमार्थामध्ये आलोय तो परमार्थ आपला सिद्ध झाला का. तो अनुभव आपल्याला आला का. आपणाला आता जन्म आपला सार्थक झाला असं वाटतं का. मनुष्य जन्माला येऊन मी माझ्या जन्माचं सार्थक केलं. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. हे तुम्ही कणखरपणे म्हणू शकता का. म्हणू शकत असाल तर माझं लोटांगण स्वीकारा. माझं लोटांगण स्वीकारा. बस एवढ्यासाठी बिसाट पिसाट काय शब्द ते मी बोललो. वेळ झालेला आहे. पुढचा कार्यक्रम असतो आणि ते कार्यक्रम वेळेप्रमाणे व्हायला लागतात. नाहीतर मग सगळाच गोंधळ उडून जात असतो. तेव्हा वाटलं तरी थांबलं पाहिजे. विराम दिला पाहिजे. कुठेतरी थांबावं लागतं. चालणाऱ्या माणसाला थांबावं लागतं. बोलणाऱ्या माणसाला थांबावं लागतं. आवडलं नावडलं तरी आता थांबतो. पुढे बोलवा नका बोलवा. आपली काही अपेक्षा नाही. कुठलीच अपेक्षा नाही. आपल्या मनामध्ये फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुमचं कल्याण व्हावं. तुम्ही जगातल्या माणसांना शरण जाऊ नका. जगातली सगळी मीराबाई प्रमाणे नाती गाठी सगळी तोडून द्या. आणि एक माझ्या जीवनाचं एकच आहे. माझा प्रेमी एकच आहे. भगवंत आहे असं म्हणून माना. मानला तरच तशा तऱ्हेने निश्चय होतो. आणि निश्चय झाल्यानंतर तशाच तऱ्हेने आपलं जीवन जात. हा तुम्हाला आशीर्वाद आहे. कोणी एक महिला कोणी एक भजन्या किंवा कोणी एक वारकरी असं जर झाला असा जर अनुभव आला. मनुष्याणाम सहसेषु कश्चित यतती सिद्धये यतताम अभिसिद्धानाम कश्चिन माम वेति तत्वता. लाखो माणसांमधून एक जो परमेश्वराला भेटायला आतुर झालेला आहे अशा माणसाच्या दर्शनाची मला इच्छा आहे. आणि त्याच्यामधला एखादा तुम्ही व्हावा. एखादा तरी तुम्ही व्हावं. एखाद्याने तरी प्रयत्न करावा. या इच्छेसाठी हे जो काय 1 तास 1.5 तास बोललेलो आहे तो त्याच्यासाठी आहे. वेळ झालेला आहे. संपवतो. कुंडली कवरदा हरी